ठीक आहे. पुतलं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एकूण 109 FIR आत्तापर्यंत पोलिसांनी त्याच्यामध्ये दाखल केलेली आहे. 500 लोकांवर प्रतिबंधक कारवाई सुद्धा त्याच्यामध्ये केलेली आहे. पुतलेच्या बाबतीत शासनाचा GR आहे, शासनाचे नियम कायदे, त्यामध्ये जिल्हा स्तरावर समिती राहते, त्याची समितीची परवानगी घेऊन पुतला बसवता येते. त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्सची NOC आणि ग्राउंड लेवलची रिपोर्ट बघून त्याच्यानंतर पुतला बसवता येते. सगळ्या लोकांना माझं हेच आव्हान राहील की हे आपण जे पुतला बसवत आहे ते आपले इतिहासाचे खूप मोठे ज्यांची हस्ती आहे त्यांचे आपण पुतला बसवत आहे, तो लीगल मार्ग वापरा, कायदेशीर मार्ग वापरा. पुतला समिती जो आहे जिल्ह्याच्या लेवलवर त्यांची परमिशन घेऊन लीगली त्याच्यामध्ये वापरा, जेणेकरून उत्साहात आणि आनंदात तुम्ही तिथे पुतला बसवू शकते, सगळा नियम कायदा फॉलो करून. या कारवाईनंतर आता पुढची कारवाई कशी असणार आहे जर अशाच पद्धतीने सुरू असेल? पुतलेच्या बाबतीत जे लोकांनी उल्लंघन केलेलं आहे प्रतिबंधक कारवाई आम्ही त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि त्याचबरोबर आता जे लोक ह्याच्यामध्ये परत ते करते त्याच्यामध्ये जेलचे सुद्धा प्रावधान आहे.